नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यशवंत हरणे, उपाध्यक्षपदी रवी शिंदे तर सरचिटणीसपदी DB पाटील यांची बिनविरोध निवड। दिनांक 10 मार्च रोजी धुळे येथे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे। आपला महाराष्ट्र येथील पत्रकार संघाच्या झालेल्या निवडणुकीत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यात अध्यक्षपदी यशवंत हरणे, उपाध्यक्षपदी रवी शिंदे, सरचिटणीसपदी DB पाटील, खजिनदारपदी सुवर्णा टेंबेकर, प्रांतिक सदस्यपदी प्रा. जसपाल सिंग सिसोदिया यांच्यासह कार्यकारिणी सदस्यपदी सुनील सिंग परदेसी, कैलास गर्दे, जितेंद्र राजपूत, प्रदीप जाधव, शोभा आखाडे, पवन मराठे, मनोज बैसाने, बापू अहिरे, सोपान देसले, तवाब अन्सारी, विलास देसले, अजिम शेख, गोकुळ देवरे, जॉनी पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश दाने, ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे, महेश गुगे, आशुतोष जोशी, नरेंद्र जमादार, दिनेश रावल, विशाल ठाकूर, विजय चौधरी, राजेंद्र गर्दे, प्रकाश चव्हाण, पंकज पाटील, सुनील निकम, गणेश पवार, देवदास पवार, महेंद्र राजपूत, भूषण बागुल, मनोज चौधरी, सिद्धार्थ मोरे, युवराज मोहिते, मोनिका शिंपी, सुनील अमृतकर, रोशन खैरनार, संदीप त्रिभुवन, राजेंद्र गुजराती, राजू कापडनीस, गोपाल कापडनीस, दिलीप वाघ, सुनील गवळी, अजय गर्दे, तुषार परदेशी, प्रदीप राजपूत, भारत काळे यांच्यासह शेकडो पत्रकार उपस्थित होते। धुळे प्रतिनिधी दुर्योधन पाटील। आज मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक ही बिनविरोध पार पडली। मला या जिल्ह्यातील वरिष्ठ ज्येष्ठ सहकाऱ्यांनी तसेच सर्वच पत्रकारांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला आणि माझ्या कार्यकारिणीला बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचं आभार मानतो। या पुढील काळात पत्रकारितेची बूज राखून पत्रकार हा या समाजाला चांगली दिशा देऊ शकतो, राजकारणाला चांगली दिशा देऊ शकतो, या हेतूने मी आणि माझा पत्रकार संघाचे सर्व सहकारी हे काम करणार आहेत। आम्ही काम करत असताना समाजावर त्याचा कोणताही चुकीचा मेसेज जाणार नाही किंवा परिणाम होणार नाही याची पूर्ण काळजी आमच्या वतीने घेण्यात येईल अशी शाश्वती देतो आणि या पुढील काळात आम्ही सर्व विधायक कामं करण्यासाठी आमचे सर्व सदस्य पुढे राहतील याची शाश्वती देऊन माझे मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जी निवड झाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, काही वरिष्ठ पत्रकारांनी असं समजलं की 40 वर्षापूर्वीचा जो पत्रकार होता, आज ज्या पत्रकाराला 40 वर्षापूर्वी न्याय दिला जात होता तो आज न्याय दिला जात आहे असं तरी मी एकंदरीत आज सांगेन। मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सन्माननीय यशवंतजी हरणे आणि आमचे सन्माननीय मित्र रवीजी शिंदे याची उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी नेमणूक झालेली आहे। त्याचप्रमाणे या कार्यकारिणीच्या सदस्यपदी माझी देखील या ठिकाणी एकमताने अशी निवड झालेली आहे। माझ्यासोबत माझे सर्व सहकारी यांची या ठिकाणी एकमताने आणि बिनविरोध अशी या ठिकाणी आजची निवड झालेली आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या 40 वर्षापासून पत्रकार संघाच्या माध्यमातून या धुळे जिल्ह्यामध्ये विविध असे उपक्रम मराठी पत्रकार संघाने राबवलेले आहेत आणि यापुढे देखील नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून या धुळे जिल्ह्याला नावलौकिक वाढावा म्हणून मराठी पत्रकार संघ हे काम करणार आहे। अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांच्यासोबत सर्व सहकारी सदस्य हे एक दिलाने काम करतील आणि मूळ मराठी पत्रकार संघ म्हणून या जिल्ह्याला पुनश्च एकदा नावलौकिक असं प्राप्त करून देण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देतो आणि 2 शब्द संपवतो। धन्यवाद।